अरे याच्यापेक्षा आपला सर्वांना विनंती आहे आपण कृपया थांबावं. आपल्या अरे वादळ वारा येतच असतो. वादळ वाऱ्याशी टक्कर घेणारे आपण मावळे आहोत आणि महायुती या वादळाशी टक्कर घेणारी आहे. त्यामुळे अनेक वादळं आली आणि गेली पण महायुती मजबूतीने उभी आहे. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. टेन्शन द्यायचं असतं आपल्याला आणि हवा आपली आहे. महायुतीची हवा चाललेली आहे, मोदीजींची हवा चालली आहे, आपल्या राजश्रीताईची हवा चालली आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. वारा वादळ पाऊस या सगळ्या समोर खंबीरपणे उभी राहणारी आपली महायुती आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला ही निवडणूक फक्त राजश्रीताईची नाहीये, ही निवडणूक देशाची आहे. देशाच्या विकासाची निवडणूक आहे, देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे. आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणारी ही निवडणूक आहे. आणि या वाशिमने यवतमाळने बाळासाहेबांवर प्रेम केलेलं आहे, शिवसेनेवर प्रेम केलंय. आता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई, कवाडे गट, मनसे सगळे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे अशी वादळं येतील पण हा समोरचा कार्यकर्ता त्याला भिडून खंबीरपणे उभा राहील. आणि म्हणून आज इथं भावनाताई पण आहेत, भावनाताई पण इकडे आल्यात. मी भावनाताईंना मनापासून धन्यवाद देतो. 25 वर्ष त्यांनी इथं काम केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केल्यानंतर आज पक्षाचा आदेश त्यांनी शिवसेनेचा नेता म्हणून या ठिकाणी पक्षाचा आदेश अंतिम मानला. भावनाताई, तुमचा हा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि मला तुमच्याकडून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदौड अपेक्षित आहे. आणि म्हणून तुम्ही आता थांबलात. तुम्ही तर आता खरं म्हणजे इथं बघा राजश्रीताई आहे, भावनाताई आहे, इथं संजू राठोड आहे आणि खासदार हेमंत पाटील आहे आणि आपले मंत्री माजी मंत्री सुभाष ठाकरे साहेब आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत, आमदार इकडे आहेत, सर्वजण. आता मला सांगा, येणाऱ्या 26 तारखेला राजश्रीताईंना दिल्लीचं तिकीट देणार ना तुम्ही? 100%. चला सगळ्यांनी हात वर करा. आणि राजश्रीताई तर तुमची माहेर वाशिम आहे, तुमची वाशिम यवतमाळची लेक आहे. आणि मग लेकीच्या पदरात मतदानाचं दान आपण टाकणार आहात ना. आणि जे कोणी स्वप्न बघतायत, जे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम एकनाथ शिंदे करत नाही. फेस टू फेस फेसबुक लाईव्ह हा एकनाथ शिंदे करत नाही, फेस टू फेस काम करतो. आणि शेतकऱ्याच्या बांधावर जातो, शेतावर जातो, आपत्ती आली की तिथे धावून जातो. मग पूर असू द्या, महापूर असू द्या, काही असू द्या. आणि म्हणून हा तुमच्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री झालेला आहे.
का सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का पोटदुखी, का मगाशी काय म्हणाला जयदीप, काय अजून काहीतरी काय काय रोग सुटलेत, त्या सगळ्यांचा इलाज करायला मोफत मध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण काढलेला आहे. ते म्हणाला मगाशी मी डॉक्टर नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे श्रीकांत शिंदे, पण मी डॉक्टर नसताना अनेक मोठे मोठे ऑपरेशन केलेत. काही लोकांचे गळ्यातले पट्टे उतरले, कमरेचे उतरले, पाठीवरचे, आणि आता सगळीकडे फिरू लागले. हे जर पहिले फिरले असते तर कशाला आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असता? मला सांगा, आज आपलं सरकार 2 वर्षापूर्वी स्थापन झालं. ठाकरे साहेब, तुम्ही सांगा 2 वर्षापूर्वीच राज्यातला कारभार कसा होता? सगळा लॉकडाऊन, सगळा बंद, सगळे प्रकल्प बंद, सगळी कामं बंद. असं राज्यकर्त्याचं काम असतं का? अहंकारी राजा कधी प्रजेचं भलं करू शकत नाही, राज्याचं भलं करू शकत नाही. अहंकार विनाशाकडे घेऊन जातो आणि आपल्याकडे आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो. आणि म्हणून आपण पाहतोय, बघा गडगडाट, तुमच्या गडगडाट समोर गडगडाट बंद झाला. मी मगाशी काय म्हणालो, आता एवढी मोठी ताकद तुमची निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये, आणि मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आणि सोबतीला आमचे सर्व सहकारी पक्ष आले. आता ही मजबूत मूठ तयार झाली आहे. आणि म्हणून आपल्याला बघा, आज तुम्हाला सांगतो किती चांगला दिवस आहे राजश्रीताई. पाऊस देखील आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेला आहे. राजश्रीताई पण एक चांगल्या वक्त्या आहेत. त्यांचं भाषणात मला ऐकायला भेटलं नाही. वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे. खरं म्हणजे ते यापूर्वीच खासदार व्हायला पाहिजे होत्या. हेमंत पाटील. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या देशात विकासाची गंगा आलेली आहे. या देशामध्ये राम मंदिर अयोध्येत बांधलं. आनंद झाला ना सगळ्यांना? जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि म्हणून आज आपण पाहतोय, त्यांना सगळे टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. पण मोदीजींनी मंदिर पण बांधलं, तारीख पण सांगितली, उद्घाटन पण करून टाकलं. आणि करोडो करोडो राम भक्तांचं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न कुणी पूर्ण केलं? मोदीजींनी. आणि हे आपले उबाटा म्हणत होते, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, शिवसैनिकाला पालखीत बसवणार. परंतु ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं. आणि स्वतःच पालखीत बसले बोलणारे, स्वतःच खुर्चीत बसले. आणि बाळासाहेबांनी ज्यांना सांगितलं होतं या काँग्रेसला लांब ठेवा, एक काँग्रेस माझ्या पक्षाची होऊ देणार नाही, त्या दिवशी माझं दुकान बंद करीन, कोण बोललं होतं? मग बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कुणी केली? बाळासाहेबांचे विचार कुणी सोडले?
बाळासाहेबांच्या विचाराची बेईमानी कोणी केली? या महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी कोणी केली? मग बेईमान कोण? बघा, मी नाही बोलत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आपण जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला. म्हणून जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर तुम्ही एवढ्या संख्येने, हजारोच्या संख्येने आला असता का? तुम्ही पाठ फिरवली असती. बोले एकनाथ शिंदे चुकीचा वागला, पण मी आपल्याला सांगतो, मी या राज्याच्या हितासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या राज्यातल्या प्रत्येक माणसासाठी माझ्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढाई देईन. मला काही अपेक्षा नाही. मला या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि म्हणून माझे सहकारी देवेंद्रजी, अजितदादा, आमचे सहकारी मित्रमंडळात, मंत्रिमंडळात सहकारी, आणि आम्ही सर्व आमदार या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून आज मी सुभाष ठाकरे साहेबांचं मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आज निर्धार केलाय की या यवतमाळ वाशिम मधून राजश्री हेमंत पाटील या प्रचंड मताधिक्याने विजयी करायच्या, त्यांना दिल्लीत पाठवायचं. आता त्यांच्या साथीला भावनाताई, मी मगाशी सांगितलं भावनाताई आहेत. एवढं मोठं काम कुठे गेलं बाबा? ते एवढे कामं, 3-4 कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. एवढे 3-4 पानं ही कामं बोलतायत आणि आपलं काम बोलतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, कवाडे गट, मनसे, आणखी आपल्याबरोबर प्रहार, लौजी शक्ती, डाके परिवार, सगळे, अरे आपली पुरी ताकद मोठी आहे. आणि आपले आमदार लखन मलिक असतील, आपले सगळे मदन हिरावर आहेत, आणखी पाटणी आहेत, आणि कोण आहे? आणि ही समोर बसलेली जनता आहे. आणि म्हणून संजय राठोड आहे ना बाबा, तो पाठीचा मागे उभा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, या देशामध्ये एक दिवस पण सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री, यांचं नाव नरेंद्र मोदी. 10 वर्षात एकही सुट्टी नाही, पूर्ण जीवन समर्पित केलं. अरे गरिबी हटाओ, गरिबी हटाओ, काँग्रेसने म्हटलं, गरिबी नाही हटली, गरीब हटला. पण 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर, गरिबीच्या वर काढणारा आपला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. 3 कोटी लोकांना घरं देण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला माहित आहे, मनोज कुमारचा एक पिक्चर होता, रोटी कपडा मकान. तर रोटी कपडा मकान देणारा हा आपला प्रधानमंत्री आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एकीकडे अहंकाराने भरलेले लोक आहेत, सगळे एकत्र आलेत, मोदी द्वेषाने पछाडलेत, मोदी द्वेषाने पीडित झालेत. पण 2014ला पण असेच एकत्र आले. जेवढे तुम्ही एकत्र येता तेवढी जनता मोदीजींच्या सोबत जाते. आणि 2014ला तुमचा रोकडा हिसाब जनतेने केला. 2019ला पण एकत्र आले, तेव्हाही जनतेने तुमचा हिसाब चुकता केला. विरोधी पक्ष नेता बनवण्या इतके देखील खासदार तुमचे आले नाहीत. आणि आता तर मला वाटतं 40 वरून किती वर येतील? 40 वरून 1 झिरो काढला तर किती राहतील? तुम्ही 2024ला पण नाही,
2029ला पण नाही, 2034ला पण कधी विचार पण करू नका की या देशात सरकार येईल. जर मोदीजी आणि राहुल गांधी ते म्हणतात आमच्याकडे सोनिया गांधी आहे, आमच्याकडे स्टॅलिन आहे, आमच्याकडे आणखी कोण आहे, उबाटा आहे, उठा बसा, आणि आमच्याकडे केजरीवाल आहे, आणि आपले लोक काय म्हणतात, तुमच्याकडे सगळा असला तरी आमच्याकडे मोदी आहे. एक मोदी सब पे भारी पड रहा है ना. अरे किती लोक एकत्र येतात, एकत्र आले पण अलग अलग होऊन निघून गेले. ममता बॅनर्जी गेली, तिकडे चंद्रबाबू आले, तिकडे आणखी साऊथ मध्ये आले, ते गेले. त्यांना माहित आहे की यांच्या विरोधात जेवढे आपण एकत्र येऊ तेवढी जनता मोदीजींच्या बरोबर जाईल आणि आपला सुपडा साफ करेल. आणि म्हणून मोदीजींचा नारा काय, अब की बार आणि फिर एक बार, हा नारा आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चाललोय, विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. या महिला भगिनींसाठी देखील मोदीजींनी किती योजना केल्या, जनधन योजना, उज्ज्वला योजना, भावनाताई, लखपती दीदी, किती योजना केल्या. उमेदला आपण आपल्या राज्य सरकारने देखील आपण काय ते नवीन केलं ना, 6,000 मानधन केलं आपण. अरे 15,000 तर 30,000 केलं आपण बचत गटाचं. महिला सक्षमीकरण करण्यासाठी लेख लाडकी लखपती योजना पण आपण केली. शेतकऱ्यांसाठी केंद्राने मोदीजींनी 6,000 रुपये दिले, त्याच्या 6,000 राज्य सरकारने टाकले, 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं पहिलं राज्य आहे आपलं बांधवांनो, पहिलं राज्य आहे. आपण वयोश्री योजना केली, त्याच्यामध्ये डीबीटी मध्ये 3,000 रुपये जमा होतील. आपण त्याचबरोबर आज महिला भगिनींसाठी अनेक बसा खाली अनेक योजना आपण केल्या. आणि त्याचबरोबर आदिवासी बांधवांसाठी आपण योजना केल्या, बिरसा मुंडा दलित बांधवांसाठी केल्या. आपण सगळ्या समाजाला आज पूर्वी फक्त इथे मुस्लिम बांधव, पण इथे व्यासपीठावर मी पाहिले मुस्लिम बांधवांना फक्त त्यांनी वोट बँक म्हणून वापरलं. पण आपल्या सरकारने मौलाना आझाद महामंडळाला 50 कोटी होते ते 500 कोटी केले. आणि म्हणून आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जातोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की अरे बाबा, आता मी निवडून निघाला उभा नाही आहे, राजश्रीताई आहे. आणि म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर योजना केल्या. एसटी मध्ये 50% सवलत दिली ना, माझ्या मागे भगिनी इकडे बसलेल्या आहेत. आता आपले घरमालक सांगतात जो अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार घेऊन ये. आपली भगिनी सांगते तुम्ही बसा, थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन येते, बाजारात करून येते. आज आपण ज्येष्ठांना 50% दिलं, 75 वर्षापूर्वी वरच्या लोकांना मोफत एसटी दिली. हे सरकारचं काम आहे, हे सरकारने केलंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख आपण केला. इतर म्हणजे एका छताखाली सर्व योजना, कुणाला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिला बचत गटाला चेक, महिलेला घर, सगळं एका छताखाली देण्याचा निर्णय आपण घेतला. शासन आपल्या दारी. मला इतर राज्याचे मुख्यमंत्री विचारतात की आहे शासन आपल्या दारी.
मी म्हणालो डायरेक्ट लोगों के घर में हम जाते हैं और उनका लाभ दे देते हैं। अरे हमारे इधर भी उसको शुरू करना पड़ेगा। शासन आपल्या दारीमध्ये 5.5 ठाकरे साहेब 5.5 कोटी लोकांनी लाभ घेतला। 5.5 कोटी लोकांनी, हा इतिहास आहे। आणि म्हणून मी त्याचबरोबर केंद्राने देखील एक डबल इंजिन सरकार आहे आपलं। हे डबल इंजिन सरकारमुळे आपला एकही प्रस्ताव नामंजूर होत नाही। आता ट्रिपल इंजिन झालं, अजून एक वाढलं। आणि त्यामुळे हे सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं सरकार आहे, गोरगरीब सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण जे मगाशी जयदीपने सांगितलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही, पण आणि म्हणून आता त्यांची अवस्था काय, बुडाला जळतंय आणि डोंगर विजवायला पळतंय। अरे आपलं घर बघा, दुसऱ्याचं काय बघताय? तुमच्या आघाडीमध्ये एवढे लपडे आहे, म्हणजे एवढी भानगडी आहेत की एकाच मतदारसंघात 2-2 माणसं उभी राहिली आहेत। एकामेकाच्या तंगड घालून तुम्ही पडणार, आम्हाला काही तुम्हाला पाडायला मेहनत करावी लागणार नाही। या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय, एक या राज्यामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणण्याचा निश्चय आणि निर्धार आपण केलाय। आदिवासी बांधव भगिनी त्यांना न्याय देण्याचं काम आपण केलंय। या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आदिवासी आहेत आणि म्हणून या देशाचे राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या महिला बनवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींना पण मी मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आज आपल्याला सांगतो, मोदी साहेबांनी इस्रोच्या माध्यमातून चांद्रयान अभियान यशस्वी केलं, लॉन्चिंग केलं यशस्वी। पण काँग्रेसने 15-16 वेळा राहुल गांधीला लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही। आता राहुल गांधी कुठं आणि मोदीजी कुठं? आज मोदीजी विदेशात जातात आपल्या देशामध्ये उद्योग आणण्यासाठी, इतर देशांशी चांगले संबंध वाढवण्यासाठी राहुल गांधी जातात, प्रधानमंत्री आणि आपल्या देशाची बदनामी करण्यासाठी। कोणाला आपण मतदान करणार? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे गोरगरिबांचं सरकार आहे, हे ऐकणारं सरकार आहे। मी बघा, मला तुम्ही भेटले की मी तुमच्याबरोबर बसतो, थांबतो की नाही, ऐकतो की नाही, तुम्हाला आनंद होतो की नाही? पहिले कधी मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला फटकत होते तुम्ही? म्हणजे हा मुख्यमंत्री, माझ्यात काय बदल झालाय? पहिला होतो तसाच आहे, कधी बदल होणार नाही। मी कार्यकर्ता म्हणून काल काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून आज अवकाळीमुळे झालेलं नुकसान असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, या नुकसान भरपाई देताना सरकारने हात आखडता घेतला नाही। सगळे कायदे नियम बाजूला ठेवले, एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही देण्याचा निर्णय घेतला, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आम्ही त्याच्यामध्ये धरलं, आतापर्यंत धरत नव्हते। आणि म्हणून शेतकऱ्याला 15,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आतापर्यंतच्या इतिहासात कधी मिळाली नव्हती, ती आपल्या सरकारने दिली। आणि योजनांच्या माध्यमातून 2 वर्षात 35,000 कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाले। सिंचन प्रकल्प आपण केले,
आज 122 सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि हे सगळं करत असताना आज मला बरेच लोक भेटले. ते म्हणाले शेतकरी दुःखी आहे, अडचणीत आहे. सोयाबीनमुळे आणि कापसामुळे तुम्हाला सांगतो कॅबिनेटमध्ये शेवटच्या यावर चर्चा झालेली आहे आणि तुम्हाला सोयाबीन आणि कापसामध्ये हे सरकार तुमच्या मागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो धनुष्यबाण तर रामाचा, जो राम का नहीं अरे रामनवमी झाली ना काल परवा, आणि म्हणून रामनवमी झाली, मंदिर झालं, आणि म्हणून धनुष्यबाण रामाचा आहे. तशा आपल्या राजश्री ताई कामाच्या आहेत. आणि म्हणून आता आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार गोर गरिबांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, दिव्यांगांचं आहे. दिव्यांग मंत्रालय करणार हे पहिलं राज्य आहे, आपलं पहिलं राज्य दिव्यांग मंत्रालय आपण केलंय. आणि म्हणून त्यांना देखील आपण न्याय दिलाय. मी जर सगळ्या योजना वाचल्या तर आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की आज या देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे, विकासाचं वातावरण आहे. मगाशी सांगितलं जयदीपनी की लोक म्हणतात की 400 आले की हे संविधान बदलतील. मोदीजींनी स्वतः सांगितलंय जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. संविधान बदलणार अशा अफवा सोडायच्या, खोट्या नाट्या बातम्या पसरवायच्या, परंतु या महाराष्ट्रातली देशातली जनता एकदम सुज्ञ आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो, गेले 50-60 वर्ष बाबासाहेबांची आठवण यांना आली नाही. 2015ला संविधान दिन साजरा कुणी सुरू केला? 2015ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन सुरू केला. बाबासाहेबांचा सन्मान करण्याचा एक निर्णय घेतला. आणि म्हणून बाबासाहेब काय सांगायचे, आता 26 तारखेपर्यंत तुम्हाला मेहनत करायची आहे डोळ्यात तेल घालून, तेव्हा राजश्रीताई आगे बढ़ेगा. बाबासाहेबांना काँग्रेसनी पाडलं. निवडणुकीमध्ये कोणी पाडलं? काँग्रेसनी. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळकं घर आहे, त्याच्यापासून लांब राहा. जाणार त्याला देणार का मत काँग्रेसला? आणि बाळासाहेब पण म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही, पण आता उबाटाने ती करून टाकली आहे. आणि म्हणून 2014ला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले, 2014च्या पूर्वीचा इतिहास बघा. या देशात दंगली होत्या, बॉम्बस्फोट होते, भ्रष्टाचार होते, घोटाळे होते. 2014 नंतर एकतरी बॉम्बस्फोट झालाय? एक दंगा झालाय? भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप झालाय? मोदीजींवर आरोप करण्याची हिम्मत कोणी केली नाही, कारण ते बेदाग आहेत आणि समोरचे लोक दागी आहेत, बरबटलेले आहेत. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, या देशाला विकासाकडे नेणाऱ्याला मतदान करायचं आहे की या देशाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदान करायचं आहे? कुणाला करणार? विकासाला, मोदीजींना. आणि तुमचं एक मत
म्हणजे धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, राजश्रीताईंना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाणाला मतदान करा, जिकडे कमळ असेल तिथे कमळाला मतदान करा, जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळाला मतदान करा. एवढीच आपल्याला विनंती करतो. प्रहारने पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आता समोरच्यावर एवढ्या जोरात प्रहार करा की त्याचा डिपॉझिट गुल होऊन जाईल. दोघंही आहे, तिकडे ताई इकडे एक ताई आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना बघा, पाऊस पण गेला, थोडा आशीर्वाद देऊन गेला, गडगडाट पण करून गेला, पण तुमच्या गडगडाटासमोर तो गडगडाट टिकला नाही. म्हणजे महायुतीचा गडगडाट आपला मोठा आहे, ताकदीचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी आपल्याला विनंती करायला आलोय, 26 तारखेला बघा, फक्त आगे बढो नसून नाही चालणार. तुम्ही एक एक माणसाने, नातेवाईक, आपले सगळे सोयरे, आपले मित्रमंडळी, खूप लग्न असली तरी सुद्धा, एवढा कडक उन्हाळा जरी असला तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून येत्या 26 तारखेला आपण न चुकता आपल्या सगळ्या लोकांना, आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे. नाही तर तुम्हाला काय राजश्रीताई निवडून येणार आहे? अरे इथे मुख्यमंत्री येऊन गेले, सगळे आले, भाषण केलं, आणि आता काय माझ्या एक मताने काय होणार नाही. आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला या वाशिम यवतमाळचा जे आता भावनाताईंनी जी कामं केली त्याच्यात अधिक भर आपल्याला घालायची आहे. कुठला ते पाणी पुरवठा आपण ते तुमचं एक शकुंतला रेल्वे पण केले, शकुंतला रेल्वे लाईनला 50% राज्याचा हिस्सा आपण दिला, 3 बॅरेजेस आपण मान्यता दिली बघा. आणि म्हणून यापूर्वीचं सरकार 50% भागीदारी देत नव्हती, कारण त्यांना इगो होता, अहंकार होता. केंद्राचे पैसे कशाला घ्यायचे? अरे केंद्राचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे. तुम्ही कडक सिंग बनून जाल तर तुम्हाला घरात कोण द्यायला येईल? अरे आम्ही दिल्लीला जातो, निधी घेऊन येतो, निधी आणतो या राज्याच्या विकासासाठी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण ते कुठलं रे बाबा, पेनगंगा आणि नळगंगा, वैनगंगा नळगंगा, याच्याबरोबर पेनगंगा पण जोडायचं आपल्याला. हे वाशिम जिल्हा, पूर्ण यवतमाळ जिल्हा कव्हर करायचा आहे, सगळं सिंचनाखाली आणायचं आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे. आणि म्हणून जलसंधारणासाठी मंगरुळपीरला 70 कोटी रुपये दिले, हे आमदार आता आठवण करून सांगतायत. आणि म्हणून मी एवढं सांगेन, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही झालाय, राष्ट्रनिष्ठेसाठी झालेला आहे. प्राण जाय पर वचन न जाय ही त्यांची ओळख आहे. आणि म्हणून आपल्याला येत्या 26 तारखेला मतदान करायचं आहे. आणि 400 पार मध्ये यवतमाळ वाशिम पण पहिल्या नंबरला असला पाहिजे, यासाठी आपण मतदान करा. आणि म्हणून धनुष्यबाण प्रभू रामचंद्राचा, आज मोदी साहेब काय म्हणाल त्या दिवशी, नकली शिवसेना
आहे की नाही? धनुष्यबाण आपल्याकडे आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत, तुम्ही सगळे आपल्याकडे आहात. त्यांना काय पाहिजे? फक्त पैसे. आपल्या खात्यातून तुमच्या 50 कोटी काढून घेतले त्यांनी. त्यांना बाळासाहेबांचे विचार नको, बाळासाहेबांचे आचार नको, शिवसेना नको, धनुष्यबाण नको, शिवसैनिक नको. परंतु या एकनाथ शिंदेला शिवसैनिक सगळ्यात प्यारा आहे, सगळ्यात प्यारा शिवसैनिक. आणि आता तर महायुती आहे. हे सर्व महायुतीचे कार्यकर्ते हाच आपला परिवार आहे. हम दो हमारे दो नहीं. माझं कुटुंब माझा परिवार नाही, आता महाराष्ट्र आपला परिवार आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे रात्रंदिवस काम करतो, रात्रंदिवस गराड्यात लोकांचे असतो. मला विचारतात कधी झोपता, कधी जेवता, कधी थकत नाही. मी बोललो मी कधीच थकत नाही. मला जेव्हा गर्दी दिसते, पब्लिक दिसतं, हेच माझं टॉनिक, हेच माझी ऊर्जा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून हात जोडून विनंती करतो की येत्या 26 तारखेला किंबहुना आपल्या जेवढ्या निवडणुका होणार आहेत 5 टप्प्यात, तिकडे सगळीकडे महायुतीच विजयी झाली पाहिजे, यासाठी आपण कामाला लागा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर जय जय श्रीराम. यानंतर मी आभारसाठी सन्माननीय आपल्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांना आमंत्रित करतो.